Hello everyone. In standard 12 subject biology, topic number 9, control and coordination. In this topic, in today's video, we are going to discuss here about major endocrine glands and structure of pituitary glands. Here, first major endocrine gland. First one, it is divided in two regions, that is a hypothalamic region of brain, and then second one is a pituitary gland. Here as well as third part is the pineal gland and fourth is a thyroid gland. Here first one, hypothalamus. In hypothalamus, here first one is a hypothalamus. In hypothalamus, it is ectodermal in origin. Ectodermal means it is originate from the outer germ layer, outermost germ layer, and therefore it is called as a ectodermal in origin. It is located in the floor of diencephalon. फ्लोअर ऑफ डायन्सेफॅलॉन म्हणजेच आपण हा डायन्सेफॅलॉनच्या तळापासून बेस पासून हा काय होतो हायपोथॅलॅमिक रिजन. म्हणजे आपण या आकृतीत पाहिलं तर हा हायपोथॅलॅमिक रिजन आहे. या हायपोथॅलॅमिक रिजन हा डायन्सेफॅलॉनच्या फ्लोअरला आहे. आता यामध्ये मेजर फंक्शन ऑफ द हायपोथॅलॅमस इज टू मेंटेन होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस मेंटेन करणं हा या हायपोथॅलॅमसचा मेजर फंक्शन आहे. होमिओस्टॅसिस मेंटेन करणं मीन्स द कॉन्स्टंट इंटरनल इन्व्हायरमेंट, म्हणजे इंटरनल इन्व्हायरमेंटचं नेहमी काय करायचं ॲडजस्टमेंट करायचं बाहेरच्या एक्सटर्नल इन्व्हायरमेंट बरोबर. आणि इंटरनल इन्व्हायरमेंट आहे हे नेहमी बॉडी टेम्परेचरला नेहमी ॲडजस्ट करून ठेवणं म्हणजेच होमिओस्टॅसिस. मीन्स it is the balance of internal environment of the body to the changing external environment. Then it controls the secretory pituitary of pituitary gland by the release and inhibiting hormones. Means pituitary gland कडून सिक्रेट होणारे काही हार्मोन्स जे आहेत ते टाइम टू टाइम रिलीज करणे आणि ते इनिबिट करणे म्हणजे थांबवणे ही दोन्ही कामं काय करत असतं हायपोथॅलॅमस कंट्रोल करत असतं. All hormones of hypothalamus are peptide hormones. हायपोथॅलॅमस कडून सिक्रेट होणारे सगळे हार्मोन्स हे पेप्टाइड हार्मोन्स आहेत. दे आर सिक्रेटेड बाय न्यूरोसिक्रेटरी सेल्स. हे न्यूरोसिक्रेटरी सेल्स कडून सिक्रेट केले जातात आणि म्हणून यांना आपण न्यूरो हार्मोन्स, लक्षात ठेवा न्यूरो हार्मोन्स असं देखील म्हणतो. द हार्मोन सिक्रेटेड बाय हायपोथॅलॅमस आर हार्मोन सिक्रेटेड बाय हायपोथॅलॅमस by first one is the ADH. A means anti, D means diuretic हार्मोन, म्हणजे हा किडनी वरती कंट्रोल ठेवणारा हार्मोन आहे. अँटी डायुरेटिक हार्मोन हा ॲक्च्युली वॉटर बॅलन्स करणारा, म्हणजे वॉटर जे इलिमिनेट होणार आहे युरिनमधून तर ते कंट्रोल ठेवणारा हा हार्मोन आहे ADH, अँटी डायुरेटिक हार्मोन. And second one is oxytocin. Oxytocin is also a type of hormone which is secreted by hypothalamus. Then by pituitary gland, here pituitary gland or hypophysis gland. This is a pituitary gland or it is also called as a hypophysis gland. Here pituitary gland, it is a smallest gland, म्हणजे अतिशय छोटी अशी ही ग्रंथी आहे which is a pea sized. वाटाण्याचा जो काय सीड असतं तर त्या वाटाण्याच्या बी सारखा याचा आकार एकदम छोटा असतो. पी साइज्ड, रेडिश ग्रे कलर्ड साइज्ड अँड इट कंट्रोल्स ऑल अदर इंडोक्राइन ग्लँड्स. म्हणजे ही पिट्युटरी ग्लँड बॉडीमधल्या इतर सगळ्या इंडोक्राइन ग्लँडना कंट्रोल करत असते. Then it is also called as a master endocrine gland. म्हणून पिट्युटरी ग्लँडला आपण काय म्हणतो master endocrine gland. It is also called as a master endocrine gland located just below the hypothalamus. हायपोथॅलॅमसचा हा रिजन आहे, याच्या जस्ट बिलो म्हणजे थोडंसं खाली ही पिट्युटरी ग्लँड काय असते लोकेट असते. म्हणजेच ही मेंदूच्या हायपोथॅलॅमिक रिजनच्या खाली असते. अटॅच्ड टू
इट बाय अ स्टॉक कॉल्ड इन्फंटिबुलम. ही हायपोथॅलॅमिक रिजनला अटॅच असते. हायपोथॅलॅमिक रिजन आणि ही पिट्युटरी ही एका स्टॉकने जोडलेली असते. हिला आपण इथं म्हणतोय इन्फंटिबुलम. इन्फंटिबुलम. देन pituitary glands remain locked in a bony depression called sila turcica. ही पिट्युटरी ग्लँड एका बोनी कवरनी काय केलेले असते, झाकलेले असते. रिमेन लॉक्ड इन अ बोनी डिप्रेशन, एका हाडाच्या पोकळीमध्ये ही झाकली गेलेली असते. त्याला वरून बाहेरून जे कवरिंग आहे त्याला सेला टर्सिका असं म्हणायचं. ऑफ स्पिनॉइड बोन. पिट्युटरी ग्लँड कन्सिस्ट ऑफ मेनली 2 लोब्स, दॅट इज अ अँटेरियर लोब. ह्या पिट्युटरी ग्लँडचे 2 महत्त्वाचे लोब असतात. हा लोब आहे इकडून इकडचा, हा अँटेरियर लोब आहे. अँटेरियर लोब. अँटेरियर लोब और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ एडिनो hypophysis. Adenohypophysis, it is called as a anterior lobe. And second one is a posterior lobe. Anterior lobe and second one is a posterior lobe. हा इकडचा भाग आहे, हा काय आहे, posterior lobe. This is a posterior lobe or it is also called as a neurohypophysis. Then first one is a neurohypophysis. म्हणजेच याच्यामध्ये न्यूरोहायपोफायसिस हा पोस्टेरियर लोब आहे पिट्युटरी ग्लँडचा. आणि म्हणून ऍक्च्युली हे 2 पिट्युटरी ग्लँडचे 2 महत्त्वाचे भाग आहेत. एक अँटेरियर लोब मीन्स ॲडिनोहायपोफायसिस आणि पोस्टेरियर लोब म्हणजेच न्यूरोहायपोफायसिस. देन ॲडिनोहायपोफायसिस इकडचा जो भाग आहे हा ॲडिनोहायपोफायसिस इज अन आउटग्रोथ फ्रॉम द रूफ ऑफ द बक्कल कॅव्हिटी. आपल्या बक्कल कॅव्हिटीचा म्हणजे ओरल कॅव्हिटी जे आहे, माउथ कॅव्हिटीच्या रूफला वरच्या बाजूला हा ॲडिनोहायपोफायसिसचा आउटग्रोथ असतो. इट इज ऑल्सो दिस आउटग्रोथ इज कॉल्ड रॅथकेज पाउच. ती जी आउटग्रोथ आहे ॲडिनोहायपोफायसिसची इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ रॅथकेज पाउच. इट ग्रोज अपवर्ड टुवर्ड्स द ब्रेन आणि तो ब्रेनच्या दिशेने काय असतो, वाढत असतो. न्यूरोहायपोफायसिस ग्रोज ऑन अ डाउनवर्ड एक्सटेंशन ऑफ हायपोथॅलॅमस. न्यूरोहायपोफायसिस हा भाग जो इकडचा आहे, हा जो आहे तो ब्रेनच्या डाउनवर्ड डिरेक्शनला आहे. अँड these 2 outgrowths together form a pituitary gland. हे दोन्ही आउटग्रोथ्स मिळून आपली पिट्युटरी ग्लँड तयार बनलेली असते. The connection of Rathke's pouch with pituitary gland is lost in embryo. Rathke's pouchचं जे पिट्युटरी ग्लँडशी कनेक्शन असतं हे एम्ब्रिओ मध्येच म्हणजे एम्ब्रियोनिक कंडिशनलाच हे नष्ट होतं. इंटरमिजिएट लोब. आता ह्या दोघांमधला हा जो लोब आहे मधला याला इंटरमिजिएट लोब असं म्हणायचं आणि म्हणून याला पार्स इंटरमिजिया असं देखील म्हणतात. इट इज इंटरमिजिएट लोब is a small reduced part of lying in the cleft between anterior and posterior lobe. म्हणजे anterior आणि posterior याच्या मधल्या ज्या क्लेफ्ट मध्ये हा काय असतो तर पार्स इंटरमिजिया हा लोब असतो. न्यूरोहायपोफायसिस इज कनेक्टेड डायरेक्टली टू हायपोथॅलॅमस. हा न्यूरोहायपोफायसिसचा जो भाग आहे तो डायरेक्टली हायपोथॅलॅमसशी कनेक्ट झालेला असतो बाय ॲक्झॉन फायबर्स. म्हणजे हे ॲक्झॉनचे जे फायबर्स आहेत या फायबरद्वारे हा डायरेक्ट हायपोथॅलॅमसशी जोडलेला असतो. नेक्स्ट वन इज अ ॲडिनोहायपोफायसिस अँड इंटरमिजिएट लोब्स आर कनेक्टेड बाय हायपोथॅलॅमस थ्रू हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम. मीन्स हिअर ॲडिनोहायपोफायसिस and hypothalamic region is connected here by hypophyseal artery or hypophyseal portal system. Here adenohypophysis म्हणजे anterior lobe जो आहे पिट्युटरीचा it is the larger lobe of pituitary gland. हा जो पार्ट आहे it is a larger part of the pituitary gland and because of this it is a highly cellular. म्हणजे याच्यामध्ये भरपूर सेल्स असतात. व्हॅस्क्युलर पार्ट ऑफ पिट्युटरी ग्लँडचा खूप मोठा हा ॲडिनोचा पार्ट आहे, ॲडिनोहायपोफायसिस. इट कन्सिस्ट ऑफ
व्हेरियस टाइप्स ऑफ इपिथॅलॉइड सिक्रिटरी सेल्स, ह्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे इपिथॅलॉइड सिक्रिटरी सेल्स आहेत. त्याच्यामध्ये ऍसिडोफिल्स आहेत, देन बेसोफिल्स आहेत, क्रोमॅटोफोर्स आहेत. इट इज डिफरन्शिएटेड इनटू 3 पार्ट्स, पार्स डिस्टॅलिस, पार्स इंटरमिजिया अँड पार्स ट्युबरॅलिस. म्हणजे याचे एकूण 3 भाग आहेत, पार्स डिस्टॅलिस, पार्स intermedia and pars tuberculosis. Here first we are going to discuss here about the hormones of adenohypophysis are as follows. आता विद्यार्थी मित्रांनो आपण जर इथं पाहिलं तर ॲडिनोहायपोफायसिसचा जो अँटेरियर लोब आहे पिट्युटरी ग्लॅंडचा, हा अँटेरियर लोब, ह्या अँटेरियर लोब कडून सिक्रिट होणारे जे हार्मोन्स आहेत त्याविषयी आपण आता अधिक माहिती घेऊया. Hormones secreted by adenohypophysis are, first one is a somatotropic hormone. Means adenohypophysis कडून सिक्रेट होणारे जे हार्मोन्स आहेत त्यामध्ये पहिला हार्मोन आहे, first one is a somatotropic hormone. Somatotropic hormone, it is in short it is also called as a STH or somatotropin. Here it is also called as a growth hormone. म्हणजे एका हार्मोनला इथे 3 नाव आहेत, सोमॅटोट्रॉपिन, सोमॅटोट्रॉपिक हार्मोन और ग्रोथ हार्मोन. This hormone stimulates growth and development of all tissues by accelerating protein synthesis and cell division. हा हार्मोन प्रोटीन सिंथेसिसला ॲक्सिलरेट करतो आणि सेलची ग्रोथ घडवून आणतो. त्यामुळे सेल डिव्हिजन काय होतं, याच्यामुळे पेशी विभाजन वाढत असते. हायेस्ट सिक्रेशन ऑफ GH, ग्रोथ हार्मोनचं जास्त सिक्रेशन झाल्यामुळं टिल प्युबर्टी, म्हणजे मुलं वयात येईपर्यंत सेल डिव्हिजन वाढल्यामुळं ग्रोथ पण वाढत असते. अँड देन इट्स सिक्रेशन बिकम्स लो. प्युबर्टीपर्यंत मुलांची वाढ, शारीरिक वाढ ही फास्ट होते, ती या हार्मोनमुळं सोमॅटोट्रॉपिक हार्मोन यामुळे. हाऊएव्हर त्यानंतर प्युबर्टी नंतर मात्र ही हळू थोडीशी काय होते, कमी होते. इट इज कंटिन्युअसली सिक्रेटेड थ्रूआउट लाईफ फॉर रिपेअर अँड रिप्लेसमेंट ऑफ बॉडी टिश्यू ऑर सेल्स. त्यानंतर ही कंटिन्युअस काय होते, ह्याचं सिक्रेशन जे आहे ते होत राहतं आणि त्यामुळे बॉडीमधले सेल्स जे रिपेअर आहेत, म्हणजे जे खराब झालेले सेल्स आहेत, जुने डेड झालेले सेल्स, ते नष्टून रिपेअरिंग सेल्सचे रिपेअरिंग करण्याचं पण कार्य हे सोमॅटोट्रॉपिन करत असतं. इम्प्रॉपर सिक्रेशन, इम्प्रॉपर मीन्स नॉर्मलपेक्षा जर ॲबनॉर्मल सिक्रेशन होऊ लागलं तर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन प्रोड्युसेस व्हेरियस डिसऑर्डर्स. म्हणजे जर याचं सिक्रेशन जास्त झालं किंवा प्रमाणापेक्षा कमी झालं तर त्याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्यामध्ये हायपोसिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन, हायपो मीन्स बिलो, नॉर्मल व्हॅल्यूपेक्षा जर याचं सिक्रेशन कमी होऊ लागलं तर याच्यामुळं चाइल्डहुड रिझल्ट्स इन स्टंटेड फिजिकल ग्रोथ. त्यामुळे त्या मुलांची वाढ नीट होत नाही, म्हणजे वाढ मंदावते, वाढ थांबते. देन स्टंटेड फिजिकल ग्रोथ ॲज वेल ॲज दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज अ पिट्युटरी डॉर्फिझम. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, डॉर्फिझम म्हणजे उंची वाढत नाही. म्हणजे ज्या मुलांच्यामध्ये सोमॅटोट्रॉपिक हार्मोन सिक्रेट होत नाही, पिट्युटरीकडून तो रिलीज केला जात नसेल तर त्यामुळं वाढ होत नाही, शारीरिक वाढ होत नाही. त्यामुळे त्या मुलांमध्ये काय होतं, उंची वाढत नाही आणि त्यामुळे त्याला पिट्युटरी डॉर्फिझम असं देखील म्हटलं जातं. म्हणजे ही स्टंटेड ग्रोथ झाली. आणि जर हे हायपोसिक्रेशनमुळे झालं, तर जर हायपर सिक्रेशन झालं, हायपर मीन्स लार्ज, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जर सिक्रेशन होऊ लागलं तर when hypersecretion of growth hormone in childhood causes gigantism. म्हणजे जर जास्त सिक्रेशन होऊ लागलं लहान मुलांमध्ये तर याच्यामुळे जिजांटिझम म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त उंची वाढत जाते आणि दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज अ ओव्हर ग्रोथ. आणि या कंडिशनला आपण इथं काय म्हणायचं आहे, ओव्हर ग्रोथ, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त सिक्रेशन झालं. देन द इंडिव्हिज्युअल अटेन्स ॲबनॉर्मल हाईट, म्हणजे या व्यक्तीचं ॲबनॉर्मल हाईट जातं, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त उंची वाढते. When the pituitary gland produces excess growth hormone in middle-aged adults, म्हणजे ज्या पिरियडमध्ये प्रमाणापेक्षा when individual attains abnormal height, when the pituitary gland produces excess growth hormone, जेव्हा पिट्युटरीकडून एक्सेस ग्रोथ हार्मोन सिक्रेट केला जाईल मिडल एजमध्ये, म्हणजे प्रौढावस्थेमध्ये जर हा जास्त सिक्रेट झाला तर त्याचा परिणाम
डिसप्रपोर्शनेट ग्रोथ कॉझिंग डिसफिगरमेंट अँड एनलार्जमेंट ऑफ बोन्स ऑफ नोज. याचा परिणाम काय होतो की प्रौढावस्थेमध्ये हा जर हार्मोन जास्त सिक्रिशन स्त्राव याचा होत गेला तर प्रौढावस्थेमध्ये बोनचा आकार वाढत जातो, त्यामुळे नाकाचं हाड मोठं होत जातं आणि त्यामुळे सुद्धा इनलार्जमेंट ऑफ बोन्स ऑफ नोज लोअर जॉ म्हणजे जबड्याचं हाड मोठं होत जातं, नाकाचं हाड मोठं होत जातं. शिवाय हँड्स हाताचे नंतर बोटांचे हाडं काय होतात मोठी होत जातात आणि फीट आणि पाय आणि यामुळे दिस कंडिशन इज कॉल्ड ॲक्रोमेगाली आणि या कंडिशनला आपण म्हणायचं आहे ॲक्रोमेगाली. नेक्स्ट हार्मोन आहे थायरोट्रॉपिन और थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. सेकंड हार्मोन आहे ॲडिनो हायपोथायसिस म्हणून सिक्रेट होणार ते म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ थायरोट्रॉपिन. दिस हार्मोन TSH इट इज अ प्रायमरी ॲक्शन इज टू स्टिम्युलेट थायरॉइड ग्लँड. म्हणजे थायरॉइड ग्लँड जो आहे जो आपल्या गळ्यामध्ये आहे नेक रिजनमध्ये आहे त्या थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेशन देण्याचं कार्य हा TSH करतो ऑफ द हार्मोन थायरॉक्सिन आणि त्याच्याकडून थायरॉक्सिन नावाचं हार्मोन काय केला जातो रिलीज केला जातो, सिक्रिशन रिलीज केलं जातं. थर्ड हार्मोन इज अ ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन दॅट इज अ ACTH. ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन ACTH. हा ACTH हार्मोन जो आहे इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिन. इट स्टिम्युलेट्स ॲड्रिनल कॉर्टेक्स. हा ॲड्रिनल कॉर्टेक्सला स्टिम्युलेशन देतो टू प्रोड्यूस अँड सिक्रीट इट्स हार्मोन. कारण ॲड्रिनल कॉर्टेक्स जो आहे किडनीच्या वरचा ग्लँड जे आहे किडनीच्या वरती आणि त्या ग्लँडला स्टिम्युलेशन दिल्यामुळे त्याच्याकडून सिक्रिशन व्हावं म्हणून हा स्टिम्युलेशन देतो ॲड्रिनल कॉर्टेक्सला. इट मेंटेन्स फंक्शनिंग ऑफ ॲड्रिनल कॉर्टेक्स आणि याच्यामुळे ॲड्रिनल कॉर्टेक्सचं फंक्शन मेंटेन करण्यासाठी हा हार्मोन आहे. चौथा हार्मोन आहे प्रोलॅक्टिन. चौथा हार्मोन आहे प्रोलॅक्टिन और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ प्रोलॅक्टिन और ल्युटिओट्रॉपिन और इट इज कॉल्ड एज अ मॅमोट्रॉपिन. हा हार्मोन जो आहे तो ल्युटिओट्रॉपिन, मॅमोट्रॉपिन किंवा प्रोलॅक्टिन हा हार्मोन जो आहे तो स्त्रियांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा हार्मोन आहे. कारण प्रोलॅक्टिन इज अ युनिक हार्मोन अमंग पिट्युटरी हार्मोन्स ॲज इट अंडर प्रीडॉमिनंट इनिबिटरी कंट्रोल फ्रॉम हायपोथॅलॅमस. कारण हा हायपोथॅलॅमिक रिजनमधून सगळ्यात महत्त्वाचा हा प्रीडॉमिनंट हार्मोन आहे की जो हार्मोन इनिबिटरी कंट्रोल फ्रॉम हायपोथॅलॅमस म्हणजे हा इनिबिटरी ॲक्शन काय करत असतो कंट्रोल करत असतो. प्रोलॅक्टिन ॲक्टिवेट्स द ग्रोथ ऑफ ब्रिस्ट ड्युरिंग प्रेग्नन्सी. म्हणजे प्रोलॅक्टिन हा ब्रिस्ट प्रेग्नन्सीमध्ये ब्रिस्टचा आकार वाढवण्याचं काम करत असतो. त्यानंतर स्टिम्युलेट्स हा ब्रिस्टचा आकार वाढवण्याचं काम करतो प्रेग्नन्सी म्हणून याला मॅमोट्रॉपिन असं म्हणतो आपण. त्यानंतर इट स्टिम्युलेट्स मिल्क प्रोडक्शन व्हावं म्हणजे दुधाचं सिक्रिशन दूध तयार जास्त व्हावं ह्याच्यासाठी हा स्टिम्युलेशन देतो. अँड सिक्रिशन ऑफ मिल्क आणि मिल्क सिक्रिट होण्यासाठी सुद्धा हा काय करतो स्टिम्युलेशन देतो. देअरफॉर इट इज कॉल्ड एज अ लॅक्टोजेनिक हार्मोन बाय मॅमरी ग्लँड्स आफ्टर चाइल्ड बर्थ. म्हणजे मूल जन्माला आल्यानंतर मॅमरी ग्लँडकडून मिल्क सिक्रेट व्हावं म्हणून हा लॅक्टोजेनिक हार्मोन पण आहे, हा मॅमोट्रॉपिन पण आहे आणि म्हणूनच हा हार्मोन अतिशय महत्त्वाचा आहे. नेक्स्ट वन इज अ गोनॅडोट्रॉपिन. फिफ्थ हार्मोन दॅट इज अ गोनॅडोट्रॉपिन. दिस हार्मोन गोनॅडोट्रॉपिन या शब्दातच अर्थ आहे की हा हार्मोन it is related to gonads. Here first one is in a gonadotropin there are also three hormones are included in this gonadotropin. First one is follicle stimulating hormone FSH. Second one is luteinizing hormone LH and third one is ICSH interstitial cell stimulating hormone. हे सगळे हार्मोन जे आहेत त्यातला पहिला हार्मोन जो आहे FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा हार्मोन जो आहे तो नेहमी लक्षात ठेवायचं की हा ग्रोथ ऑफ ओव्हॅरियन फॉलिकल्स म्हणजे ओव्हरीमध्ये जे ओव्हॅरियन फॉलिकल्स आहेत त्याची ग्रोथ करण्यासाठी त्याची वाढ घडवण्यासाठी हा हार्मोन मदत करतो. हा स्त्रियांमध्ये झाला आणि पुरुषांमध्ये व्हाईल इन मेल्स इट इज कनेक्टेड विथ द डेव्हलपमेंट ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्स. म्हणजे मेल्समध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्सला
ग्रोथ त्याची वाढ घडवण्याचं कार्य हा कोण करतो, FSH. सेकंड वन इज अ ल्युटिनायझिंग हार्मोन. ल्युटिनायझिंग हार्मोन इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ LH. In females, luteinizing hormone helps in ovulation. ल्युटिनायझिंग हार्मोनमुळे स्त्रियांमध्ये ओव्ह्युलेशन घडतं. ओव्ह्युलेशन म्हणजेच ॲक्च्युली डिस्चार्ज ऑफ ओहम फ्रॉम ग्राफियल फॉलिकल. ग्राफियल फॉलिकलमधून प्रत्येक मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग नंतर 14व्या दिवशी जे ओव्हा बाहेर पडणार आहे, ओव्ह्युलेशनच्या प्रोसेसला हा हार्मोन मदत करतो, ल्युटिनायझिंग हार्मोन. FSH and LH are responsible for stimulation of ovaries to produce estrogen. या FSH आणि LH मुळे इस्ट्रोजनला स्टिम्युलेशन मिळतं आणि त्यामुळे LH induces ruptured follicle to develop into corpus luteum. तर FSH मुळे फॉलिकलला स्टिम्युलेशन मिळतं आणि ओव्ह्युलेशन होतं आणि ल्युटिनायझिंग हार्मोनमुळे त्या फॉलिकलचं पुढं रप्चर्ड फॉलिकलचं परत पुढं कॉर्पस ल्युटियममध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्याच्यापासून सर्वात महत्त्वाचा हार्मोन सिक्रेट होतो तो म्हणजे प्रोजेस्टेरॉन. देन नेक्स्ट वन इज अ इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ICSH. इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन इज इट्स इन मेल्स. पुरुषांमध्ये इट स्टिम्युलेट्स द टेस्टिस टू प्रोड्यूस अँड्रोजन कॉल्ड एज अ टेस्टोस्टेरॉन. हा हार्मोन पुरुषांमध्ये सिक्रेट होतो आणि हा हार्मोन जो आहे तो पुरुषांमध्ये अँड्रोजन सिक्रेट केल्यामुळं त्याच्याकडून टेस्टोस्टेरॉन नावाचा अतिशय महत्त्वाचा हा हार्मोन सिक्रेट केला जातो. टेस्टोस्टेरॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, इथं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणजे पुरुषांमध्ये जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पुरुषांची शरीराचा बांधा असेल, शरीराच्या हाडांची लांबी असेल, उंची असेल, केसांचा रंग असेल, पूर्णपणे त्यानंतर आवाज असेल, त्यानंतर बुद्धिमत्ता, ह्या सगळ्या सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत. तर ह्या सगळे कॅरेक्टर्स आहेत टेस्टोस्टेरॉन नावाच्या हार्मोनमुळं. त्यानंतर म्हणजे ॲक्च्युली शरीरामध्ये जे बदल आहेत हे सर्व बदल हे टेस्टोस्टेरॉन या हार्मोनमुळे येत असतात. देन थर्ड हार्मोन दॅट इज from the gonadotropin. Third hormone is a ICSH, interstitial cell stimulating hormone. It is in males testosterone is responsible. म्हणजे मेल्स मध्ये ICSH कडून जो सेल स्टिम्युलेट केले जातात त्याच्यामध्ये अँड्रोजन जे सिक्रेट केले जातात त्यामुळे टेस्टोस्टेरॉन ला स्टिम्युलेशन मिळतं. टेस्टोस्टेरॉन सिक्रेट झाल्यामुळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स निर्माण होतात. नेक्स्ट वन इज अ न्यूरोहायपोफायसिस. न्यूरोहायपोफायसिस म्हणजे मेंदूचा पिट्युटरी ग्लँडचा हा जो भाग आहे पोस्टेरियर लोब, इकडचा लोब हा अँटेरियर आहे, इकडचा लोब हा पोस्टेरियर लोब आहे. पोस्टेरियर लोब इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ न्यूरोहायपोफायसिस. इट इज डिफरन्शिएटेड इनटू थ्री पार्ट्स. फर्स्ट वन इज अ पास नर्वोसा और इट इज कॉल्ड एज अ न्यूरल लोब. हा पास नर्वोसा आहे. देन सेकंड वन इज अ इन्फंटिब्युलम. हा इन्फंटिब्युलम हा इकडचाच पार्ट आहे इन्फंटिब्युलम. अँड थर्ड वन इज अ मीडियन इमिनन्स. मीडियन इमिनन्स म्हणजे हा भाग आहे. हे तिन्ही मिळून पार्ट हा काय होतं न्यूरोहायपोफायसिस तयार होतो. हियर पार्स नर्वोसा ऍक्ट एज अ स्टोरेज एरिया फॉर सिक्रेशन ऑफ हायपोथॅलॅमस. हा हायपोथॅलॅमसचं सिक्रेशन होण्यासाठी स्टोरेज एरिया म्हणून हा पार्स नर्वोसाचा भाग असतो. हा स्टोरेज एरिया याला म्हटलं जातं. इट स्टोअर्स अँड रिलीजेस ऑक्सिटोसिन अँड व्हॅसोप्रेसिन. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे हार्मोन्स ते म्हणजे ऑक्सिटोसिन अँड व्हॅसोप्रेसिन. हे दोन हार्मोन इथं काय केले जातात, स्टोअर पण केले जातात आणि रिलीज पण केले जातात. फर्स्ट वन इज ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन हा जो हार्मोन आहे इट स्टिम्युलेट्स कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस ड्युरिंग पार्च्युरेशन. पार्च्युरेशन म्हणजे जेव्हा गर्भाशयामध्ये गर्भाची वाढ पूर्ण झालेली असते आणि जेव्हा ते आता बाहेर जन्म घेणार आहे म्हणजे ती जेव्हा प्रोसेस चालू होते तिला आपण पार्च्युरेशन म्हणतो. मग पार्च्युरेशन वेळेला युटेरस कॉन्ट्रॅक्ट होणे, गर्भाशय कॉन्ट्रॅक्ट होणं गरजेचं असतं आणि त्यावेळेला ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन सिक्रेट होत असतो. इट ऑल्सो स्टिम्युलेट्स द कॉन्ट्रॅक्शन ऑफ मॅमरी ग्लँड्स. एवढंच नव्हे तर ऑक्सिटोसिन हा मॅमरी ग्लँड्सला कॉन्ट्रॅक्शन देतो की जेणेकरून त्याच्याकडून टू इनिशिएट इजेक्शन ऑफ रिलीज ऑफ मिल्क. कारण त्याच्यातनं मिल्क सिक्रेट व्हावं, मिल्क सिक्रेशनसाठी इजेक्शनसाठी हा ऑक्सिटोसिन हेल्प करतो. सो इट इज कॉल्ड ॲज अ बर्थ हार्मोन. देअरफॉर ऑक्सिटोसिन इट इज कॉल्ड ॲज अ बर्थ हार्मोन
और मिल्क इजेक्टिंग हार्मोन किंवा यालाच आपण मिल्क इजेक्टिंग हार्मोन असं देखील म्हणतो. अँड सेकंड वन इज अ अँटीडायुरेटिक हार्मोन और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ व्हॅसोप्रेसिन. अँटीडायुरेटिक हार्मोन हा पण याच ठिकाणी स्टोअर केला जातो आणि रिलीज पण केला जातो. अँटीडायुरेटिक हार्मोन इज सेकंड हार्मोन which is secreted from the pars nervous of neurohypophysis. It is releases vasopressin. It stimulates reabsorption of water in distal convoluted tubule and collecting duct of the uriniferous tubules of the nephron. नेफ्रॉनच्या युरिनिफेरस ट्यूब्यूल मधला युरिनिफेरस ट्यूब्यूलच्या डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल म्हणजे डीसीटी आणि कलेक्टिंग डक्ट मधला जास्तीत जास्त वॉटर रिअब्सॉर्प्शन करण्याचं काम हा अँटीडायुरेटिक हार्मोन करत असतो. इट डिक्रीजेस लॉस ऑफ वॉटर. त्यामुळे पाणी लॉस होण्यापासून वाचवलं जातं, थांबवलं जातं बाय रिड्युसिंग युरिन ऍक्टिव्हिटी, युरिन क्वांटिटी. इट इन्क्रीजेस ब्लड प्रेशर बाय कॉझिंग व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. यामुळं काही वेळेला म्हणजे ऍक्च्युली ब्लड प्रेशर वाढण्याचं इट इन्क्रीजेस. ब्लड प्रेशर वाढतो सुद्धा, ब्लड प्रेशर वाढतो कारण याच्यामध्ये व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळं ब्लड प्रेशर वाढू सुद्धा शकतं हे याच हार्मोनमुळे. देन डेफिशियन्सी ऑफ एडीएच. अँटीडायुरेटिक हार्मोनच्या कमतरतेमुळं रिड्युसेस वॉटर रिअब्सॉर्प्शन. अँटीडायुरेटिक हार्मोनची कमतरता जर झाली तर वॉटर कॉन्सन्ट्रेशन काय होतं, त्यामध्ये वॉटर रिअब्सॉर्प्शन कमी होतं आणि त्यामुळं इन्क्रीजेस युरिन आउटपुट आणि त्यामुळे युरिनमधनं वॉटर लॉस होतं. याचा परिणाम डायबिटीज इन्सिपिडस होऊ शकतं. डायबिटीज इन्सिपिडस ही कंडिशन हा रोग होऊ शकतो. नो ग्लुकोज इज लॉस्ट इन द युरिन. म्हणजे इथं ग्लुकोज हे युरिनमधनं नष्ट होत नाही, पण एक्सेसिव्ह मिक्च्युरेशन कॉजेस एक्सेसिव्ह थर्स्ट. पण सतत युरिनमधनं पाणी लॉस झाल्यामुळं, सतत एक्सेसिव्ह युरिनमधून पाणी लॉस झाल्यामुळं थर्स्ट तहान लागू शकते. दिस कंडिशन इज कॉल्ड एज अ पॉलिडिप्सिया. ही जी कंडिशन आहे, युरिनमधनं वॉटर लॉस झालं तर सतत तहान लागण्याची प्रोसेस जी आहे तिला आपण पॉलिडिप्सिया म्हणायचं. त्यानंतर पार्स इंटरमीडिया हा मधला जो भाग आहे, ॲडिनोहायपोफायसिस आणि न्यूरोहायपोफायसिसच्या मधला जो भाग आहे पार्स इंटरमीडिया. या इंटरमीडिया इट इज अ पुअरली डेव्हलप्ड इन ह्युमन बिंग. हा इंटरमीडियाचा जो पार्ट आहे हा ह्युमन बिंग मध्ये अतिशय कमीत कमी डेव्हलप झालेला असतो. इट सिक्रेट्स मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन MSH. याच्याकडून सिक्रेट होणारा जो हार्मोन आहे तो म्हणजे MSH, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. अँड देअरफॉर इट इज इन सम लोअर व्हर्टिब्रेट्स. म्हणजे हा मानवामध्ये कमी डेव्हलप झालेला आहे, लोअर व्हर्टिब्रेट्स मध्ये काही प्रमाणात हा डेव्हलप झालेला असतो. Then MSH stimulates the dispersion of melanin granules in melanocyte and is responsible for skin pigmentation. म्हणजे त्वचेचा रंग जो आहे तो मिलॅनिन पिगमेंट वरती अवलंबून असतो आणि हा मिलॅनिन पिगमेंटचा सिक्रेट होणारा हा पार्स इंटरमीडियाचा जो भाग आहे. आता इट इज रिस्पॉन्सिबल, देअरफॉर मेलॅनोसाइट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर स्किन पिगमेंटेशन ऑफ पिट्युटरी ग्लँड. देन next pineal gland and thyroid gland. Third hormone is a pineal gland. Here pineal gland is given up from the roof of the pineal gland is from the roof of the diencephalon. म्हणजे डायन्सेफॅलॉनच्या रूफला वरच्या बाजूला ही पायनियल ग्लँड असते की जी टू सेरिब्रल हेमिस्फिअरच्या म्हणजे मेंदूच्या दोन भागाच्या मध्ये ही पायनियल ग्लँड लोकेट झालेली असते. इट इज अ सेन्सिटिव्ह टू बायोकेमिकल सिग्नल्स ऑफ लाईट. म्हणजे बायोकेमिकल सिग्नल्स जे आहेत त्या सिग्नलसाठी ही अतिशय सेन्सिटिव्ह अशी ग्लँड आहे. इट सिक्रेट अ हार्मोन कॉल्ड एज अ मिलाटोनिन. ही जी आहे तर मिलाटोनिन नावाचा हार्मोन सिक्रेट करते. देअरफॉर इट इज नोन एज अ स्लीप हार्मोन. यालाच आपण काय म्हणतो, स्लीप हार्मोन असं देखील म्हणतो. मिलाटोनिन इज डिराइव्ड फ्रॉम ट्रिप्टोफॅन. म्हणजे मिलॅटोनिन हा ट्रिप्टोफॅन पासून तयार झालेला असतो अँड प्लेज अ इम्पॉर्टंट रोल इन रेग्युलेशन ऑफ बायोलॉजिकल क्लॉक. देअरफॉर इट इज कॉल्ड एज अ 24 hour डायurnal रिदम ऑफ आवर बॉडी. 24 तास आपल्या बॉडीच्या वरती रिदम, बॉडीमध्ये सगळ्या कार्यामध्ये बायोकेमिकल रिॲक्शन्समध्ये एक रिदम ठेवण्याचं काम हा मिलॅटोनिन नावाचा हार्मोन करत असतो. It helps in maintaining normal rhythm of sleep-wake cycle
म्हणजे आपण झोपेतून जागे होणे, ही जी सायकल आहे कंटिन्यूस चालू असलेली, आपण रोज ठराविक वेळेतच जागे होतो, त्यासाठी आपल्याला मेलॅटोनिन म्हणजे हा पायनेल ग्लँडकडून सिक्रेट होणारा मेलॅटोनिन हेल्प करत असतो. अँड ऑल्सो इन्फ्लुएन्सेस बाय बॉडी टेम्परेचर, मेटाबॉलिझम अँड रिप्रोडक्टिव्ह सायकल्स. एवढंच नव्हे तर आपलं बॉडी टेम्परेचर, त्यानंतर मेटाबॉलिझम चयापचय क्रिया आणि रिप्रोडक्टिव्ह सायकल ह्या मेंटेन करण्याचं पण कार्य हा कोण करतो? पायनेल ग्लँड कंट्रोल करत असतो. अँड फोर्थ वन इज अ थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड इट इज अ लार्जेस्ट इंडोक्राइन ग्लँड. हिअर दिस बायलोब्ड ग्लँड म्हणजे थायरॉइड ग्लँड ही बायलोब्ड आहे, एच शेप्ड आहे. इट इज सिच्युएटेड इन द ट्रॅकिया, आपल्या गळ्यामध्ये, मानेमध्ये, नेक रिजनमध्ये. तर ट्रॅकियाला चिकटलेली ही थायरॉइड ग्लँड आहे, बायलोब्ड आहे, जस्ट बिलो द लॅरिंग्स, लॅरिंग्सच्या थोडंसं खाली आहे. इट इज रिचली सप्लाइड विथ ब्लड वेसल्स. ब्लड वेसल्सनी त्याला भरपूर ब्लड वेसल्स त्याच्यामध्ये सप्लाय त्याचा असतो. अँड टू लोब्स ऑफ थायरॉइड ग्लँड आर इंटरकनेक्टेड बाय न्यूरोसिक्रेटरी बँड कॉल्ड इस्थमस. हे दोन लोब जे आहेत ते इस्थमसनी जोडलेले असतात. थायरॉइड लोब्स आर राउंडेड, composed of rounded follicles held together by interfollicular connective tissue called stroma. थायरॉइड ग्लँड ही एकमेकांना इंटरकनेक्ट झालेली असते, ती म्हणजे स्ट्रोमामध्ये. कारण थायरॉइड ग्लँडमध्ये भरपूर काय असतात? थायरॉइड फॉलिकल असतं. इंटरफॉलिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू हे स्ट्रोमा आपण त्याला म्हणतो, त्या स्ट्रोमानं हे काय केलेलं असतं? जोडलेलं असतं. स्ट्रोमामध्ये भरपूर ब्लड कॅपिलरीज असतात आणि पॅराफॉलिक्युलर सेल्स आहेत. थायरॉइड फॉलिकल्स जे आहेत, थायरॉइड ग्लँडमध्ये आपण त्याचं जे इंटरनल स्ट्रक्चर पाहिलं तर त्याच्यामध्ये भरपूर थायरॉइड फॉलिकल आहेत. ते क्युबॉइडल इपिथेलियम वरती रेस्ट झालेले असतात ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन अँड इज फिल्ड विथ जिलॅटिनस कोलाइड. आणि त्याच्यामध्ये भरपूर जिलॅटिनस जेल सारखं कोलाइड असतं. थायरॉइड ग्लँडकडून सिक्रेट होणारा अतिशय महत्त्वाचा हार्मोन आहे तो म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, TSH. TSH म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. दिस हार्मोन इज सिक्रेटेड बाय फॉलिक्युलर सेल्स. आणि हे हार्मोन फॉलिक्युलर सेल्सकडून सिक्रेट होतो. ते फॉलिक्युलर सेल्स म्हणजेच ॲक्च्युली त्याच्यामध्ये सिक्रेट होणारा जो हार्मोन आहे तो म्हणजे थायरॉक्झिन किंवा त्यालाच आपण टेट्रा आयोडोथायरॉनिन किंवा T4 असं देखील म्हणतो, किंवा ट्राय आयोडोथायरॉनिन किंवा त्यालाच आपण T3 असं देखील म्हणतो. थायरॉक्झिन इज synthesized by attaching iodine to amino acid tyrosine by enzymatic action. आता याच्यानुसार आपण थायरॉइड ग्लँडचे जे डिटेल्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.